हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलेस डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपले फ्री आरी वर्कचे बेसिकचे क्लास कंप्लीट झाले आहे. आता फ्री आरी वर्कचे ॲडव्हान्सचे क्लास स्टार्ट झाले आहेत. त्याचे पण 6 डेज कंप्लीट झाले आहे. आज डे 7 आहे. आणि काल मी बऱ्याच ताईंना ज्या नवीन जॉईन झाल्या आहेत त्यांना बेसिक चेन स्टिच किंवा खालून थ्रेड कसा पकडायचा, कसा अटकवायचा, हुक कसं वर काढायचं हे लक्षात येत नव्हतं. त्याच्यासाठी मी आज कालमध्ये एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात सर्व काही डाऊट क्लिअर होऊन जातील. परत कोणती नीडल यूज करायची हे सुद्धा मी सांगितलं होतं. आणि जरी थ्रेडनी कशी चेन स्टिच करायची, एंड नॉट कशी द्यायची आणि सिल्क थ्रेडनी कसं करायचं हे काही सर्व काही कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आता आज इथे आपला डे 7 आहे ॲडव्हान्स क्लासचा. तर इथे आपण आता बघूयात. बघा, मी ही गोल सर्कलची स्केल घेतलेली आहे. हा जो थ्रेड आहे हा डोली थ्रेड आहे, हा घेतलेला आहे. इथे पेन्सिल घेतली आहे ड्रॉ करण्यासाठी आणि आपली एक नॉर्मल नीडल घेतली आहे. तर इथे आता वोवन रोज आपण इथं शिकणार आहोत कसं करायचं. तर इथे सगळ्यात पहिले आता इथे आपण ह्या जी गोल सर्कलची जी स्केल आहे बघा, त्याच्याने मी इथे एक सर्कल ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा, आणि मध्ये अशा 5 लाईन ड्रॉ करणार आहे. अशा पद्धतीने मिडल पॉइंट पासून सर्कलला खेटून असे 5 ड्रॉ करणार आहे. आणि आता आपला जो हा डोली थ्रेड आहे तो नॉर्मल नीडल मध्ये टाकून घेणार आहे. नॉर्मल नीडल म्हणजे जे आपण हात शिलाई करतो ती नीडल आहे ही. कोणती आरी वर्कची वगैरे कोणती नीडल नाही. आपली ही जी आपण हात शिलाई करतो ना शिवणकामामध्ये ती नीडल आहे. बघा, हे बघा अशा पद्धतीने मी थ्रेड सिंगल पदरनी नीडलमध्ये टाकून घेतलेला आहे. आता मी ही जी सर्कलला टच झालेली जी लाईन आहे, त्याला तिथून मी खालची नीडल वर काढणार आहे. आणि मिडल जो पॉइंट आहे तिथे मी नीडलला पंच करून खाली ओढून घेणार आहे. तशाच प्रकारे दुसरी जी लाईन सर्कलला टच झाली आहे तिथून मी नीडलवर काढणार. परत मिडलला जो पॉइंट आहे आपला तिथे पंच करणार. अशा सर्व लाईन कंप्लीट करणार. हे बघा अशा पद्धतीने. अशाच प्रकारे सर्व लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे आणि खाली थ्रेडला पॅक करून घ्यायचं आहे. आता बघा खाली बॅक साईडने असं दिसत आहे. आता खाली थ्रेडला पॅक कसं करायचं हे बघूयात आपण. आता जो हा थ्रेड आहे तो इथून कट करून घ्यायचा, थोडा सोडून द्यायचा आणि मग कट करायचा. आणि हा थ्रेड बघा, डोली थ्रेड हा 5-6 पदर असतो, म्हणजे जरा जाड असतो. त्याचे असे बघा वेगवेगळे सर्व थ्रेड वेगळे होतात. तर मी इकडे 3 थ्रेड वेगळे करून घेतले आहेत आणि दुसरीकडे 3 थ्रेड ठेवले आहेत. आणि आता हे बघा असे 2 थ्रेड झाले आहेत आणि त्याची अशी गाठ बांधून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 2 पदर झाले तर अशी गाठ बांधायची. गाठ बांधून थ्रेड हा कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने झालं. आता परत आपलं हे सरळ करून घ्यायचं आहे रिंग.
आता बघा निडल हा डबल हे निडलमध्ये जो आता परत मी थ्रेड हा डबल करून घेतलेला आहे, डबल पदर घेतलेत बघा, आणि त्याला पण लास्टमध्ये अशी एंड नॉट देऊन घेतलेली आहे। आता हा थ्रेड जो आहे ना तो बरोबर मिडलमधनं म्हणजे काढायचा आहे, एकदम मधून नाही, जो हा एक कोणता पण थ्रेडच्या थोडंसं बाजूला पण मधून काढायचा आहे असा। हे बघा एकदम असं, हे बघा आता निडल इथे मधून काढली आहे, एका लाईनच्या एकदम जवळून, एकदम मिडल साईडमधनं पण नाही। आलं लक्षात? आता खालून हा थ्रेड वर काढून घेतला आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता ह्या लाईनच्या अलीकडनं थ्रेड वर काढला आहे, तर ही लाईन सोडून द्यायची आणि ह्या सेकंड लाईनमधनं मी निडल जे आपण थ्रेडनी केलं होतं हुक, त्याच्यातून मी निडल हे दोरा बाहेर काढून घेतला। आता हा जो दुसरा आहे त्याच्या वरतून घ्यायचा आणि म्हणजे एक सोडून पुढच्या ह्याच्यातून परत खालून थ्रेड घ्यायचा, परत एक सोडून ह्या खालच्या ह्याच्यातून थ्रेड बाहेर काढायचा, अशा पद्धतीने ओढून पक्क करून घ्यायचं। परत आता हे वरून एक सोडून खालून काढायचा, परत एक सोडून द्यायचं, असं कंटिन्यू करत राहायचं आहे। परत एक सोडून पुढे, परत तसंच कंटिन्यू चालत राहायचं आहे, तशाच स्टेप घ्यायच्या आहे बरोबर। हे बघा हे सोडून इथून घ्यायचं आहे, छान प्रकारे असं आपलं रोज कंप्लीट झाल्यावर रेडी होतं। एकही लाईन आपली मिस होऊ द्यायची नाही। हे बघा आपलं वोवन रोज हे कंप्लीट होत आलं आहे। आता लास्टला इथून खालून मिडल पंच करून अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे आणि जसे आपण मिडलला जसं आपण नॉट दिली खाली तशी सेम नॉट खाली देऊन घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे खालून दिसत आहे। आता हे निडलचा थ्रेड
तोडून घ्यायचा, कट करायचा आणि इथे ऑलरेडी आपण दोन पदर घेतले होते, तिथे ऑलरेडी 2 पदर आहेत. त्याला डायरेक्ट अशी नॉट देऊन टाकायची आणि पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने आपलं एकदम छान प्रकारे फ्लावर रोज रेडी झालं आहे. खूप छान असं हे फ्लावर दिसतं. आपण एम्ब्रॉयडरीच्या मध्ये सुद्धा आपण असं करू शकतो किंवा आपण जे एम्ब्रॉयडरी करतो त्यात पण याचा यूज भरपूर होतो. हुक वगैरे करण्यासाठी त्याच्यात यूज हा भरपूर होतो आणि खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं. चला तर मग तुम्हाला कसं वाटलं फ्लावर हे नक्की सांगा. आणि ज्यांना कुणाला डाऊट होता चेन स्टिचमध्ये की एंड नॉट कशी द्यायची, चेन स्टिचचा खालचा धागा वर कसा काढायचा आणि कशी करायची, त्यांनी काल टाकलेला व्हिडिओ नक्की बघा. त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर होतील. कारण चेन स्टिचच जमली नाही तर आरीवर्क करून काही फायदा नाही. बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये आरीवर्कमध्ये चेन स्टिच येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला थोडा तरी डाऊट असेल त्यांनी कालचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत तो शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या कोणी नवीन असेल, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.